धन्यवाद अजय गरत, धन्यवाद योगेश पाटिल। मैच की शुरुआत होने जा रही है सुपर ट्रॉफी की दूसरी सुपर सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है। मुकाबला होने जा रहा है मैच 11 अर्जोली बनाम शिव शक्ति कोशिम्बी। टॉस को जीता है मैच 11 अर्जोली ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। शिव शक्ति कोशिम्बी अपने दोनों ओपनर्स भेज दे। खिली हुई धूप है, अब जो धुंध थी वो छट चुकी है और पहले मुकाबले में धनेश कुक से पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम ने शिकस्त दी जय गणेश वाफाले को। तो वाफाले की दोनों टीमें अब सुपर ट्रॉफी के बाहर जा चुकी है। आज का जो तीसरा मुकाबला है वो है जय हनुमान वावोली और कुरुंद स्पोर्ट्स के बीच में, सॉरी एमएस चिंचोली और जय हनुमान वावली, उसके बाद कुरुंद स्पोर्ट और अमर स्पोर्ट कासने के मैचेस है। आज पीटीसी का सेमीफाइनल भी खेला जाएगा। कल ओपन रायगढ़ ठाना पालघर की टीमें यहाँ नजर आएंगी। सुपर संडे को सुपर ट्रॉफी का सुपर फाइनल रहेगा। योगेश पाटिल मेरे साथ जुड़ चुके हैं, वॉइस ऑफ पीटीसी, पीटीसी की आवाज जिन्हें कहा जाता है। और पीटीसी में जितने भी टूर्नामेंट्स होते हैं वो अधिकांश योगेश अच्छा कवरेज करते हैं। सो बैक टू क्रिकेट नाउ, टू ओपनर्स ऑन द मिडल, त्रिशूल टाइगर एंड राम ठाकरे। Ram Thakre, who have a very experienced cricketer. He played a lot of time for BC4 City Cricket also. For Trishul Tiger, there is a gully, point, cover, short third man, short fine leg, and a square leg inside the ring. First ball, sweep does ball beautifully through the backward square leg for 4. What a start from Trishul. Trishul Tiger, ring of king of PTC, Pinto. Ball this time beauty, beauty. Batsman comes forward, try to play in front of the wicket. Ball is traveling to short third man. Good comeback from Pinto. So Trishul Tiger on 4 and 4 without loss. Welcome Rahul Bhoir, the voice of Manere, joined with us. This time a lovely looking drive, straight to wide mid off, in comes return, need a direct hit there, but finally batsman gets one. 1 to score now, score is 5 without loss. Rahul Bhoir, the voice of Manere, joining with us in Super Trophy. Pinto, facing him batsman Ram Thakre. You are watching the second match between Shiv Shakti Koshimbi and match 11 Arzoli. Right arm round his stumps. This time use his feet, played through his legs, but straight to the square leg. Enough time, batsman gets one. 1-2 total now. Score moves up to 6 without loss. 6 रन बिना किसी विकेट के। वेलकम राहुल भोईर, वॉइस ऑफ मानेरे, मुझसे जुड़ते हुए कमेंट्री बॉक्स में सुपर ट्रॉफी में। थैंक यू सो मच सिद्दीक जी बाबे सर। राहुल पिंटू, बहुत इस टाइम प्लेट, सुपर स्ट्रोक, ब्यूटीफुल हुक शॉट थ्रू द फाइन लेग फेंस फॉर 6।
Trishul Tiger, he is on 11 and his score is 12 without loss. 12 रन हुए. जैसा कि मुझे रिंग ऑफ किंग, सर्कल के किंग कहा जाता है पीटीसी में त्रिशूल टाइगर को, जिस तरह नंदन पाटिल को भिवंडी तालुका में कहा जाता है. किंग ऑफ रिंग बाउंड्री बॉय. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं त्रिशूल ठाकरे. त्रिशूल टाइगर के नाम से जाने जाते हैं. ओ बढ़िया गेंद, पीछा किया था, टिप्पा खाने के बाद बाहर कटी थी. एक ओवर की समाप्ति. बढ़िया शुरुआत यहाँ पर हम देख रहे हैं शिव शक्ति कोशिम्बी की, और कुल रन बने 12. राहुल, क्या कहेंगे आप? एक ओवर में 12 रन. आई थिंक दिस इज द गुड स्टार्ट. हा, डेफिनेटली चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 5 वर्ष माझे सिद्दीक आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतो 12 धावा. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि टायगर आणि मैदानाच्या आतमध्ये राम ठाकरे खेळतो. टायगरची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. आणि दोन्ही फलंदाज असे आहेत की भरपूर वर्षापासून शिवशक्ती कोशिंबी टीमसाठी सलामीवीरची भूमिका त्यांनी आजवर पार पाडली आहे. आणि त्यांच्याकडनं त्याच अपेक्षा आहेत. म्हणजे मिनिमम आपण बघतो 5 वर्ष मॅच 4 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न डेफिनेटली असणार आहे शिवशक्ती कोशिंबी टीमचा या मॅच मध्ये. सिद्दीक जी, बिल्कुल. और 50 रन. सुबह का मुकाबला भी बहुत ही रोमांचक रहा. हालांकि एक तरफा इसलिए रहा कि वाफाली टीम की जो बल्लेबाजी थी वो पूरी तरह बिखर गई थी. गेंदबाजी में इस वक्त आकाश को लगाया गया है. सामना करेंगे बैट्समैन राम ठाकरे. राम ठाकरे जो पीटीसी ने टीडीपीएल जीता था उसके ओनर थे वो. हालांकि बहुत अच्छे क्रिकेटर हैं. और सिटी क्रिकेट में राम ठाकरे 2017, 18, 2016, 17 में बहुत अच्छा परफॉर्म किया था जब वो बंटी स्पोर्ट से खेलते थे. ये वो ग्राउंड है जहां से क्रिकेट जूम पकड़ता है. फुल टॉस गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई. 1 रन. हालांकि स्विंग करना चाहते थे, अपने बल्ले को देखा. जहां खेलना चाहिए था वहां खेला नहीं. 1 रन जरूर. शॉट में दम नहीं. 1 रन से स्कोर 13 पे. त्रिशूल टाइगर बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और किंग ऑफ रिंग पीटीसी के नाम से जाने जाते हैं. बैकलीप भी ऊंचा पकड़ते हैं. इस मर्तबा केवल चिप कर दिया है. फील्डर आ रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए. किस्मत वाला शॉट. अपने स्ट्रोक को चेक किया था वहां पर त्रिशूल ने. 1 रन आता हुआ. ना कंट्रोल मध्ये नव्हते. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न टॉपेज आणि जवळपास खेळाडू देखील नव्हते. झेलचा प्रयत्न नक्की झाला. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. एमएस चिंचोली और जय हनुमान वावोली दोनों के कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. इस मर्तबा ड्राइव हवा में, सीधा कैच था लेकिन छूट गया. वहां पर कैचेस का छूटना हर जगह भारी पड़ रहा है. और कल के सेमीफाइनल में अली के कैच ने पाकिस्तान को बाहर की राह दिखा दी. राइट आर्म राउंड दी स्टंप्स. फुल टॉस गेंद को खेल दिया मिड विकेट पर. अब हर दिन तो संडे नहीं होगा. राम ठाकरे आउट. शॉट खेलने की कोशिश. 2 रन बनाए. 3 गेंदों का सामना किया आउट होके पवेलियन जाते हुए. पूर्णपणे आपल्याला ते टच मध्ये आपल्याला पाहायला भेटले होते. कारण का भरपूर संघर्ष ते करत होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रगल ज्याला म्हटलं जातं.
कारण का त्यांच्याकडनं जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा शिवशक्ती कोशिंबीर संघाला असते. मात्र या मॅच मध्ये राम ठाकरेचा बल्ला एवढा काय चांगला बोलला नाहीये. प्रयत्न होता मोठा फटका म्हणून आपल्याला दबाव या दरम्यान समोरच्या टीमवरती बनवण्याचा, मात्र स्वतःची विकेट आता बहाल केली आहे अपोजिट टीमला. नए बैट्समैन सूरज आए, त्रिशूल ने स्वीप किया सीधा फील्डर के पास, कोई रन नहीं. शॉट तो बहुत अच्छा था लेकिन लेफ्ट स्वीप किया था लगभग सीधा फील्डर के हाथ में स्क्वायर लेग पर. लगातार आकाश बैट्समैन के करीब गेंदों को रख रहे हैं. सुपर ट्रॉफी की ये सुपर दूसरी सुबह है. कल विकी स्पोर्ट कुक से सेमीफाइनल में पहुंच गई. आज देखना है कौन सी टीम फाइनल में पहुंचती है, क्योंकि आज सेमीफाइनल भी होना है. इस मर्तबा अटपटे अंदाज से गेंद को खेला था. शॉर्ट मिड विकेट पर एक रन से 2 ओवर की समाप्ति पे रन बने हैं केवल 15. क्या ओवर किया आकाश ने जिसमें 3 रन दिए और 1 विकेट लिया. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा आल्या होत्या आणि सेकंड आता बघतो आपण पॉवर प्लेचा षटक. या षटकामध्ये आकाशने खूप चांगला कामबाग केलाय. पहिलं षटक राहिलं शिवशक्ती कोशिंबीर टीमच्या नावावरती, मात्र या षटकामध्ये अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. दरम्यान गोलंदाज आकाश माध्यमातून त्यांनी फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण आता मात्र बघतो आपण स्कोरबोर्ड वरती 15. देखिए कम से कम कल के जो मैचेस देखे गए हैं 50 के ऊपर तो देखना ही होगा, क्योंकि अब धूप काफी खिल चुकी है और बहुत कुछ डिपेंड करता है त्रिशूल टाइगर पे, जो इस स्पर्धा के स्पॉन्सर भी है और इस वक्त फोकस मैन बने हुए हैं. कुल मिलाकर 3 डॉट गेंदे खेल चुके हैं, 3 सिंगल बनाए, 1 चौका लगाए, 1 सिक्सर लगाए. समय में कॉपरेट करे अर्जोली. गेंदबाजी में कैफ रईस को बुलाया गया है. कैफ रईस अच्छे ऑलराउंडर हैं. कैफ रईस समय ले रहे अपनी फील्ड सजाने में. 4 खिलाड़ी नॉन पावर प्ले में सर्कल के अंदर रहेंगे, विकेट कीपर और बॉलर को छोड़कर. कैफ रईस राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मर्तबा फ्लिक कर दिया गेंद को स्क्वायर लेग पर. 6 रन. क्या गजब का शॉट खेला है त्रिशूल टाइगर ने और कह दिया है कि टाइगर जिंदा है. हमारी लास्ट शॉट तो मानो आंखों में डूब गया. ये देखिए सिल्की लेट कट कह सकते हैं हम. गैप में 4 रन. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. वेट अँड वॉच क्रिकेट. कारण का चेंडूची वाट बघून चेंडूची वाट लावली मैदानाच्या आतमध्ये तिथून टाकले ना. खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप चांगली बॅटिंग देखील करत असताना 1 मैन आर्मी का रोल अदा करते हुए पीटीसी के किंग ऑफ रिंग त्रिशूल टाइगर. कैफ की गेंद इस मर्तबा अपने आप को यॉक कर बैठे थे. नीचे बैकलीफ से केवल
बल्ले की जड़ से टर्न कर दिया, शॉट स्क्वायर लेग पर 1 रन। 24 पे त्रिशूल और 26 पे स्कोर पहुंचा है। यानी इसका मतलब ये है कि केवल त्रिशूल ही रन बना रहे हैं। अब सूरज सामना करने जा रहे हैं कैफ रईस का। कैफ साइड आर्म गेंद ज्यादा कटी, वाइट। 1 रन स्कोर में आता हुआ 27 पे पहुंचा है स्कोर। 27 रन हो चुके हैं। कैफ रईस इस ओवर में महंगे साबित होते हुए सामना करेंगे सूरज। 4 खिलाड़ी सर्कल में। ये देखिए, अब लेग स्टंप के बाहर लालच दी थी, लेग स्टंप को खुला छोड़ा, एक और वाइट। 1 रन से स्कोर 28 पे पहुंचा है। सुबह के मैच को देख के हम कह सकते हैं कि 50+। हालांकि इस विकेट पे कोई भी टोटल सेफ नहीं है। और सुपर ट्रॉफी में एक और सुपर आवाज आज से जुड़ चुकी है। मानेरी की सुपर आवाज राहुल भुईर हमसे जुड़ चुके हैं कमेंट्री में। फुल टॉस गेंद हिट किया गेंद को काउ कॉर्नर पर। ओ, जबरदस्त एफर्ट है वहां पर। आकाश थे और उन्होंने अपनी टीम के लिए 4 रन बचाए हैं। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 30 पे पहुंचा है। तमाम नजरें त्रिशूल टाइगर पे टिकी हुई। 24 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 2 चौके और 2 सिक्सर लगा चुके हैं। अच्छी गेंद, पटकी भी गेंद थी, हालांकि जल्दी निकल गई विकेट कीपर के पास। 3 ओवर की समाप्ति, रन बने 30, विकेट गिरा है 1। डेथ ओवर के 2 ओवर बचे हैं और सुपर ट्रॉफी में पहली मर्तबा आवाज गूंजने जा रही है वॉइस ऑफ मानेरे राहुल भैर की। थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. एक करेक्शन है, 31 रन हुए हैं. सुपर ट्रॉफी या स्पर्धेचं आपण बघतो आयोजन काल 11 तारखेला या स्पर्धेचा दरम्यान उद्घाटन सोहळा कंप्लीट झाला आणि या स्पर्धेचा बघतो आपण दुसरा दिवस. सुंदर या स्पर्धेचं आयोजन सन्मान्य श्री निवृत्त निवा पाटील, रोशन पाटील आणि त्रिशूल ठाकरे यांच्या नक्कीच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अनेक वेगळी संकल्पना उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला चांगले संघ दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये सुपर ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली असेल, रायगड असेल, या विभागातून संघ मात्र दाखल होतील या विभागात खेळण्यासाठी. उद्या देखील आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. सुपर ट्रॉफीचा आजचा दुसरा दिवस, कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला आणि विकी स्पोर्ट्स कुकची टीम ऑलरेडी दाखल झाली आहे सेमीफायनल मध्ये. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतो, कारण का आज आपल्याला एक ती देखील मॅच कंप्लीट करायची. सेमीफायनलची मॅच आज इव्हिनिंगला होणार आहे. एकूण 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड या दरम्यान 31. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक किरण पाटील आमच्यासोबत जॉईन आहेत. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. सूरज म्हात्रे आणि त्यांचे तमाम सहकारी कॅमेरामॅन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक क्षितिज बाबे सर, त्याच्यानंतर अजय घरत आणि योगी पाटील, हे 3 आमचे नक्कीच दिग्गज समालोचक पहिल्या दिवसापासून चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि आमचे ऑफिशियल अंपायर दिनेश नाईक सर असतील, गोकुलदास पाटील असतील, शानू कुरुशी देखील आहेत. हे सर्व आमचे ऑफिशियल अंपायर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, वेळ थोडासा कमी घ्या, मॅचला आपण सुरुवात करायची. 31 स्कोर बोर्डवरती गोलंदाज पिंटू सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 ओव्हरची ही मॅच आहे. वैश 11 अर्जुली संघा दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना
राऊंड विकेटनं बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी पहिल्या देखील स्पेलमध्ये केली होती पिंटूनं, आता मात्र सेकंड स्पेलमध्ये ते आलेत. त्रिशूलनं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आपल्या टीमसाठी, शिवशक्ती कोशिंबी टीमसाठी. राम ठाकरे स्वस्त्यामध्ये बाद झालेत, तर त्रिशूल चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 24 धावांचं त्याचं बरी योगदान या मॅच मध्ये. राऊंड विकेटने अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. चांगला क्रिकेट. यस, बहुत बढ़िया गेंदबाजी ऑफ स्टंप और उसके करीब लगातार गेंदों को रख रहे हैं पिंटू. विकेट टू विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते सिद्दीकजी. राऊंड विकेट ना अजून एक चांगला चेंडू गती कमी करत असताना खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन बघा किती चांगला आपल्याला पाहायला मिळतो सिद्दीकजी. यस, एक्सेलेंट बॉलिंग जो कौन बना रहे. हालांकि बाली ट्रॉफी 2018 में उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी और एक इंटरव्यू में वो भूल गए थे कि प्रेरणा के साथ मैं भी खड़ा हूं. राऊंड विकेट दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा पुन्हा एकदा संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचा इशारा लेग बाय आमच्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला 32 वरती पाहायला मिळतो. सिद्दीकजी बावेसर आहेत. नक्कीच तुम्हाला चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. जो इतिहास आहे भिवंडी टेनिस क्रिकेट मग पडगा विभाग असेल किंवा भिवंडी विभाग असेल, प्रत्येकी खेळाडूची माहिती तुमच्यापर्यंत योग्य ती पोहोचवली जाईल. राऊंड विकेटनं चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. भरपूर वेगाने चेंडू चाललाय. शॉर्ट आर्मच्या दिशेने खराब तिथे फिल्डिंग झाली आहे. बॅकअप साठी खेळाडू तेवढाच वेगाने आले. चेंडूची उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि या 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. लेझी क्रिकेट आपल्याला अर्जुन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 पुढे जाते. स्कोर कार्ड 35 वर. देखिए, इस ओवर में उतने रन नहीं आए जितनी अपेक्षा की होंगी त्रिशूल टाइगर ने. डेफिनेटली टायगर साकिंग एनला यावेळेचा हा फटका फसला. मिसामिंग शॉट, झेलची संधी आणि तिथे झेल देखील पकडला गेलाय. त्रिशूलला देखील इथनं मैदान सोडावं लागतं. अजून एक धक्का लागत असताना शिवशक्ती क्रिकेट संघ कोशिंबी टीमला फलंदाज बाद त्रिशूल ठाकरे. दोनों कैप्टन MS चिंचोली की कैप्टन और जय हनुमान स्पोर्ट्स वावोली की कैप्टन, और टॉस को अंजाम देंगे अजय घरत. तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 35 धावा. सिद्दीकची या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. काय गोलंदाजी केली पिंटूना, प्रतिम गोलंदाजी केली आहे आणि त्रिशूल जो चांगली बॅटिंग करत होता त्याला देखील बाद केलाय. यस, एब्सोल्युटली ट्रू. सिर्फ गेंदबाजी भी अच्छी की है और एक सेट बैट्समैन को भी आउट किया है. देखना है कि 1 ओवर बचा और इस ओवर में कितने और रन जुटा पाती है. सुबह का जो मैच था वो 37 का था, अब यहाँ कितने रन बने. 35. अंतिम षटक. यावेळेचा फटका चांगला आहे. सँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर ट्रॉफी मध्ये हा सुपर षटकार. Tremendous timing all the way to the white strong on for a glorious 6. क्लासिकल फटका. 41 वरती धावसंख्या. डेट ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात मात्र षटकारानं झाली आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न शिवशक्ती क्रिकेट संघ कोशिंबी टीमचा डेफिनेटली आता मात्र येत नसेल. फलंदाज सूरजच्या बॅटमधून आला षटकार. फुलटॉस आहे. अजून एक चांगला फटका. या दरम्यान ऑन साइडला डीप
डीप मध्ये स्वरलक्ष दिशेनं पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजनं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली. चांगली बॅटिंग. ऐसा लग रहा है सूरज जैसे चल रहा है, सूरज की बल्लेबाजी भी चल रही है. कमाल की बल्लेबाजी. 2 गेंदों में 2 बड़े शॉट आते हैं तो फिर गेंदबाज पे दबाव आना आवश्यक है. देखना है कि अब 50 प्लस की तरफ देख रही है कोशिम्बी की टीम. संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 47 वरती. डेट ओव्हरला सुरुवात झाली. सुरुवातीच्याच पहिल्या चेंडूवरती आला षटकार. दुसरा चेंडू देखील आपल्याला षटकार पाहायला भेटला. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्रिशूल बाद झाल्याच्या नंतर आता मात्र सूरजने जिम्मेदारी घेतली आणि चांगल्या प्रकारचा खेळ तो करत असताना या मॅच मध्ये ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळले डीप मध्ये. आता फिल्डर तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यान चांगली झाली होती मात्र कीपरकडनं. पुन्हा एकदा झाली चूक. ऑन द स्टंप फेक येणं गरजेचं होतं. मात्र सूरजला स्ट्राईक देखील हवी होती. सूरजला स्ट्राईक देखील आता इथं मिळते. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49. 49 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ आजच्या देखील दिवसामध्ये या मैदानाच्या आतमध्ये सुपर ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं स्पर्धेचं आयोजन, नीटनेटकेपणा, डिसिप्लिन. निवा पाटील नक्कीच जेव्हा जेव्हा स्पर्धेचं आयोजन करतात तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्हाला अशाच काही चांगल्या स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळतात. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. सूरजनं आता मात्र जिम्मेदारी घेतली आपल्या टीमची. त्याच्या बॅट मधून आलाय तिसरा दमदार षटकार. पाहायला मिळते. सुरुवात करून दिली त्रिशूल ठाकरेने. त्याच्यानंतर आता मात्र शेवट चांगला करत असताना आपल्या टीम साठी सूरज 55 धावा फलकावरती. या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सूरजने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जो धमाका सुरू केलाय तो अप्रतिम दर्जेदार सुपर षटकार. देखिए कहा जाता है कि सूरज को दिया नहीं दिखाया जाता है, लेकिन यहाँ सूरज ने गेंदबाज को दिन में तारे जरूर दिखा दिए. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 4 सिक्सर लगा चुके और अब जो गेंदबाज है नायाब, उनकी गेंदबाजी में नायाब पना रहा ही नहीं है और लगभग वो सिल्वर जुबली तो बन गए. देखना एक गेंद बची है. संघाची धावसंख्या आपल्याला एकूण 50 प्लस आणि आता मात्र एकूण धावा झाल्यात. आम्हाला आमचे स्कोरर मित्र माहिती देतीलच. 61 धावा बलगावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बहुत ही अच्छा टोटल यहाँ पर शिव शक्ति कोशिम्बी ने बना लिया है. 61 रन हुए हैं और एक गेंद अभी भी बची. 61 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सूरज अजून एक चांगला फटका आहे. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 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 आणि फक्त षटकारच पाहायला भेटले. या अंतिम षटकामध्ये 3 चेंडू 3 षटकार देखील आले आणि एकूण 5 षटकांचा सांघिक खेळ झाला कंप्लीट आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 67. पुढचा आपण टॉस करूया. तिथे टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र अजय घरत आणि प्रमुख मान्यवर. थँक्यू सो मच राहुल भोईर. सर्वांचं पुन्हा एकदा सुपर ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या मॅच कडे आपण वळतोय. हा सामना असणार आहे जय हनुमान वाहुली आणि MS चिंचवली या 2 संघादरम्यान. वाहुलीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चिंचवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित आपण यायचं आहे. यस, चिंचवली संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी येत आहेत आणि मी विनंती करतोय माननीय श्री रोशन पाटील यांना आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल.
तसेच सुभाष मोरे यांना देखील विनंती करतोय. कुरुन संघाचे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आपण देखील या. दोन्ही कॅप्टन्स हार्दिक स्वागत आणि दोन्ही मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. रोशन पाटील जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. टॉस कॉइन एका बाजूला पीटीसी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा सुपर ट्रॉफी 2021. तर सुभाष मोरे यांच्या शुभास्ते टॉस आपण करतोय. सुपर ट्रॉफी असा कॉल चिंचवली टीमच्या कॅप्टनचा, मात्र आलेला आहे पीटीसी आणि आज पीटीसीच येते आपण पाहतोय. तिन्ही सामन्यामध्ये ते घडलंय. टॉस समीर तुम्ही जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे तो तुम्ही इथे आल्यानंतर परिस्थिती पाहिल्यानंतर घेतलाय की आधीच ठरवलं होतं की फिल्डिंगच घ्यायची टॉस जिंकला तर? नाही, सध्या तर प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकल्याने फिल्डिंग घेतो, पण आमच्या ग्राउंडवर चेसिंग करायला थोडं हलकं जातं, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. कशा प्रकारचे बदल तुम्ही पाहिलेले आहेत मागच्या 2-3 सत्रामध्ये तुमच्या टीममध्ये आणि या सीझनमध्ये काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुम्हाला तुमच्या टीमकडून? ही आमची या सीझनची पहिलीच मॅच आहे, तरी मी माझ्या प्रत्येक खेळाडूला बोलतो की त्याने 100% द्यावं बस. आणि साधारणतः कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा एक मानस असणार आहे? हा ग्राउंड बोलला तर थोडा बॅटिंग लाईनसाठी चांगला आहे, तरी पण आम्ही त्याला 50च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. सुपर ट्रॉफीबद्दल 2 शब्द. निवा पाटील बोलला तर एक पीटीसीचा खरोखर जे काही असे ते निवा पाटील मुले पीटीसी आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. चिंचवली संघाचे कॅप्टन, टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्या दृष्टीनं आणि जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नाही, टॉस तर मुळात नक्कीच महत्त्वाचा होता आणि जिंकला असतो तर फिल्डिंगच घेतली असते आम्ही. पण थोडंसं कुठेतरी मनाविरुद्ध घडलंय. प्रथम बॅटिंग करायची आहे, आता काय रणनीती असणार आहे बॅटिंगमध्ये? कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा ठेवून आहात? विशेषतः पॉवर प्ले 2 ओव्हरचा आहे, पहिले 2 षटक, त्यामध्ये टॉप ऑर्डरमध्ये कुठले फलंदाज असतील जे चांगली धावसंख्या उभारू शकतील तुमच्या टीमसाठी आणि किती स्कोअर पूर्णपणे उभारण्याचा प्रयत्न असेल? बॅटमन तसे आहेत, अजित पाडेकर आहे, विशा आहे, प्रमोद आहे आणि त्यांच्याकडून खरंच खूप अपेक्षा असणार. पॉवर प्लेमध्ये मिनिमम 70+ करण्याचा आमचा प्रयत्न असणार. एक प्रश्न जवळजवळ सर्वच कॅप्टन्सना मला विचारावा असा वाटतो, कारण नवीन हंगाम आहे. नवीन हंगामामध्ये काही नवीन चेहरे तुमच्या टीममध्ये आहेत का? नवीन चेहरे नाही होऊ शकत, जे ज्युनियर होते तेच आम्ही सिनियरात बनवतोय, त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा राहणार आम्हाला. सुपर ट्रॉफी सुपर आयोजन आहे, पहिलीच स्पर्धा आपल्या पीटीसीमध्ये. खूप दमदार आयोजन त्रिमूर्तीच्या माध्यमातून निवा पाटील असतील, रोशन पाटील आणि त्रिशूल ठाकरे, काय बोलाल यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि खरोखर खूप चांगलं नियोजन आणि भरपूर चांगलं असं खेळाडूंसाठी स्टेज बनवलेलं आहे त्याने. थँक्यू सो मच आणि तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर या सामन्याचा टॉस जो आहे तो समीर यांनी जिंकला, अर्थात जय हनुमान वाहुली टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत योगेश पाटील. धन्यवाद अजय. दोन्ही कॅप्टनने खूप छानपैकी मनोगत व्यक्त केलं आणि आता मात्र जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त फटकेबाजी शिवशक्ती कोशिंबी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत. तब्बल 67 धावा त्यांनी जोडल्या. 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. पिंटू आणि आकाश. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू मात्र पाहायला मिळतो या त्रिशूल ठाकरेच्या माध्यमातून. त्रिशूल परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. फलंदाजी करताना सुद्धा मात्र चांगल्या धाबा त्याच्या बॅटमध्ये पहिल्या 24 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकाराचा समाविष्ट होता आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र धुरा सांभाळतोय आपल्या संघाची. वर द विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र पाहतोय. कारण सकाळचं सत्र म्हटलं तर 68 धावा खूप मोठं आव्हान आपण म्हणू शकतो आणि त्या धापांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर मात्र ही 2 पॉवर प्लेची षटकं, या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धाबा तुम्ही जोडल्या तर मात्र चांगली स्थिती तुमची निर्माण होऊ शकते. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटकडे खेळाडू सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र कुठेतरी फलंदाज आकाश मात्र खातं उघडतोय. पिंटू होता स्ट्रायकिंग एंडला. 2 डॉट चेंडू केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल त्याने पूर्ण केली. सुरेख चेंडू
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, जणू काही कॉईन ठेवला आहे त्या ठिकाणी आणि कॉईनच्या नुसार तो मात्र गोलंदाजी साकारतोय. आणि भरपूर दिवसांपासून मात्र चांगला सराव सुद्धा टायगरने या स्पर्धेसाठी केलेला आहे आणि त्याचं जागतं उदाहरण आपल्याला या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुपर ट्रॉफी 2021चा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये धनीची लेवून कुक्षी संघाने विजय प्राप्त केलं आणि आता मात्र पाहूया कोणता संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावर पॉइंट होता आणि पॉइंटच्या खेळाडू मात्र कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी संधी नव्हती आणि हा येतोय आकाशच्या बॅटमधनं पहिला दमदार हिट, 4 धावांसाठी चौकार. या फटक्याच्या माध्यमातून काय प्रकारचा शॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय? खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. अपेश केलं बागफोडला जाऊन स्क्वेअरकटचा हा एक देखना नजरांना आपल्याला पाहायला भेटला. गुड शॉट. अशाच प्रकारची फलंदाजी मात्र करावं लागेल आणि या ठिकाणी ऑन साइडला चेंडू अभेश चत्रशेट डीप मध्ये सज्ज आहे, प्रयत्न करतोय चांगल्या प्रकारे झेल टिपण्यासाठी, परंतु चेंडू मात्र थोडस फिल्डरच्या पुढे जाऊन मात्र सेफ लँड झाला. परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला आणि फलंदाजीने पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. प्रयत्न भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटला. एवढं सोपं देखील नव्हतं. मग स्वतःला त्यांनी जोखून दिलं ते मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील आपल्या टीमच्या तिथे वाचवल्या गेल्या. 68चं टार्गेट आहे, तर इथनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये निव्या कंपनीचे जे चेंडू आहेत त्यांचा वापर केला जातोय आणि तो चेंडू तुमच्या स्क्रीनवर काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतो. या आमचे आयोजक फोकसमॅन रोशन पाटील आहेत त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे कुरुन संघाचे कर्णधार सुभाष मोरे, त्याचप्रमाणे डिसिप्लिन क्रिकेट पीटीसी मध्ये कोणी आणलं असेल तर ते म्हणजे निवा पाटील यांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. नक्कीच सुभाष मोरे आता एक अप्रतिम व्यक्तिमत्व इंडियन नेव्ही मध्ये नक्कीच त्यांची निवड देखील झाली आहे आणि त्या काही दिवसामध्ये आपण त्यांना नक्कीच तिथे देखील बघू. त्यांना भरपूर भरपूर शुभेच्छा त्यांच्या नक्कीच पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी. खूप चांगले व्यक्तिमत्व आहे सुभाष मोरे यांचा आपण विचार केला तर, आणि एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत अनेक वर्ष. आणि त्याचप्रमाणे आमचे रोशन पाटील यांचे अंगरक्षक सूर्यवंशी मेजर साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेला आहे. आपण सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा, येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये अजूनही 61 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू फुलटॉस, मिस टायमिंग पटका चेंडू हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि लागणारा हा पहिला धक्का महेश 11 अर्दुली संघाला. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूमध्ये वेग सुद्धा तेवढाच होता. त्याचमुळे मात्र टायमिंग चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं आपल्याला पाहायला मिळाला नाही. प्रथमतः फलंदाजाने आपलं अधिराज्य गाजवलं, 67 धाबा जोडल्या 5 षटकांच्या खेळामध्ये आणि आता मात्र गोलंदाज यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. चांगली कॅप्टनशिप टायगरच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे राम ठाकरे सुद्धा पाहू शकता आपण. TDPL जो संघ त्यांनी संघाची बांधणी केली होती त्या संघाचे ओनर सुद्धा आहेत आणि ती स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकली होती. जबरदस्त डिलिव्हरी. काय म्हणशील अजय राहुल या गोलंदाजीबद्दल? चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकी चेंडू वेगळा टाकणं गरजेचं आहे आणि आता मात्र तोच प्रयत्न गोलंदाज होती करत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. नक्कीच नक्कीच अतिशय सुरेख
गोलंदाजीचा इथे मात्र प्रदर्शन करत असताना गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा ऑन साईडला टोलण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. अवंत धाव आणि जर तुम्ही तर अशा प्रकारे जर धावा जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमच्यापासून हा सामना कदाचित लांब सुद्धा जाऊ शकतो, कारण 68 धावा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आणि मात्र आतापर्यंत एकच चौकार आपण पाहिला, तो सुद्धा आपण आकाशच्या बॅटमधनं, कारण पिंटूने निराश केलं, कारण पिंटूने 3 चेंडूचा सामना केला होता, एकच धावेचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र या जोडीवर पूर्णपणे मदार असेल ती म्हणजे महेश 11 अर्जुनी संघाची. कैप रेस मोठे फटके खेळण्यासाठी माहिर आहे, परंतु नावापेक्षा तुम्हाला जास्त कार्य चांगलं करावं लागेल या मॅच मध्ये. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल टोलना काहींकडनं आणि पहिल्या चेंडूवर स्विच पलटी शॉट केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे, टायगर चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू सेफ लँड होईल. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतोय तत्पुरती 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. रिक्स घ्यावीच लागेल. आता मात्र धावा इथनं मोठी धावसंख्या चेस करायचं आहे, भरपूर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथनं जास्त रिक्स घ्यावी लागेल, कारण का पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या त्रिशूलच्या. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला जाईल. पुलटा चेंडू ऑन साइडला जबरदस्त प्रहार आणि हा येतो पहिला दमदार हिट कैपच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक पाहिला आपण, कारण शेवटचा चेंडू होता या षटकातील, फुलटॉस डिलिव्हरी आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार कैपच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. आणि आता मात्र 2 पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर महेश 11 अर्जुनी संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते येते, म्हणजे 1 गडी बाद 15. राहुल अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 53 धावा इथून जोडायच्या आहेत, म्हणजे हाणामारी इथे मात्र इथून करावी लागेल. जी बॅटिंग आकाश दरम्यान अक्षयने केली होती, त्रिशीलने केली होती, तशीच बॅटिंग आता मात्र इथनं महेश 11 अर्जुनी संघाला करावी लागेल. आणि प्रयत्न नक्की जाता मात्र या मॅच मध्ये तेच असेल. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, मॅच अजूनही संपली नाहीये, संघर्ष नक्कीच करणार आहेत. आणि हा षटक खूप महत्वाचा राहील या मॅचचा. गोलंदाज अक्षय सूरजने चांगली बॅटिंग केली होती. सूरजने आणि त्रिशूल ठाकरेंना पहिल्या इनिंग मध्ये ओव्हर द विकेट ना 18 चेंडू 53 ची गरज आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चांगल्या प्रकारचा काही करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. सामना जिंकणं एवढं सोपं नाहीये, कारण का लक्ष भरपूर मोठं आहे. तर प्रयत्न देखील तेवढ्याच जोमानं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावे लागतील या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना दरम्यानचा फटका चांगला आहे, डीप मध्ये फील्ड तिथे उपस्थित नाहीये, दूरवरनं येतील. चांगली फिल्डिंग आपल्या लॉंगाच्या दिशेने पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग. धाव फक्त इथनं एकच मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 16 या धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 68चं टार्गेट या मॅच मध्ये महेश 11 अर्जुनी टीमला. ओव्हर द विकेट ना गती कमी केली, अगोदर खेळले फलंदाज. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. कमी गतीचे चेंडू आपल्याला भरपूर पाहायला भेटले. याच्या अगोदरचे देखील ओव्हर मध्ये आपल्याला भरपूर चेंडू कमी गतीचे पाहायला भेटले आणि आता देखील आपल्याला कमी गतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत या देखील षटकामध्ये. संघाची धावसंख्या 16 वर. अजून एक चांगला चेंडू आहे आणि हा देखील चेंडू आला डॉट. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहेत आणि प्रयत्न आता मात्र सुरू आहेत. अक्षयची आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या 30 षटकामध्ये. धावसंख्या थांबली 16 वर. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू डावा स्टिक मध्ये चेंडू आहे. फटका देखील चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर षटकार. कैपच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा विकेट
मी अगोदरच म्हटलं की कैफच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे अर्जुली संघाची आणि ती जबाबदारी मात्र त्याला स्वीकारावी लागेल. अशाच फटक्याची त्यांना आवश्यकता आहे. आणि धावसंख्या पाहू शकता आपण पोहोचतोय ती म्हणजे 22 या आकड्यावर. अक्षयने षटकाला मात्र चांगली सुरुवात केली होती. आता मात्र चेंडू खाली राहतोय आणि कालपासून सुद्धा आपण पाहिले की या खेळपट्टीमध्ये कुठेतरी दुविधापणामध्ये आपल्याला पाहतो मनस्थिती फलंदाजी पाहायला आमलाली. कारण एखादा चेंडू पाहिला तर अतिरिक्त उचली घेतोय तर एखादा चेंडू पूर्णपणे खाली राहतोय आणि त्याचप्रमाणे आपण हा चेंडू पाहिला. या सामन्यावर कुठेतरी मात्र दबदबा निर्माण करतो या सुशिक्षित कोशिंबी संघ. डाव्या एस्टीवर चेंडूची फेक एक खराब चेंडू होता आणि त्याची लेंथ ओळखली कैफने आणि चेंडू फेकून दिला लॉंग लेगच्या दिशेने. 7 धावांसाठी षटकार. षटकार आल्या. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 28 वरती पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी मोठा संघर्ष अजूनही करायचा आहे. 40 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 40 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 धावा इथनं मात्र जोडावं लागतील योगेश हा सामना जिंकण्यासाठी. मॅच अजूनही संपली नाहीये. महेश 11 अजुरी टीमनं जर इथनं प्रयत्न केले, चांगल्या प्रकारचा खेळ केला, चांगली बॅटिंग केली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. मात्र शिवशक्ती कोशिंबी संघ इथनं पहिल्याच षटकापासून त्यांनी सुरुवात चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली आणि सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली. म्हणून आतापर्यंत नक्कीच वरचढ ठरलाय या मॅच मध्ये शिवशक्ती क्रिकेट संघ कोशिंबे. हो नक्कीच तिन्ही विभागामध्ये आतापर्यंत या संघाची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. तुझ्या मताशी मी नक्कीच सहमत आहे. कारण काल सुद्धा पाहिलं राहुल की 97 धावा जोडल्या होत्या आणि त्या 97 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न डोले संघाच्या वतीने सुद्धा करण्यात आला होता आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आता मात्र या दोन फलंदाजांना मात्र करावा लागेल. प्रति षटकामध्ये 20 धावांची अजूनही सरासरी आहे. वेले संदर्भात थोडंसं सहकार्य करा कोशिंबी संघ, कारण आज आम्हाला एक अतिरिक्त सामना सुद्धा सायंकाळच्या सत्रामध्ये खेळवायचा आहे. सेमीफायनलची मॅच असेल. गोलंदाज मार्गस्थ होईल ऋतिक. आपल्या स्पेल मधील दुसरा षटक स्टँड अँड डिलिव्हर. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. अटॅक करावा लागेल आणि अटॅक आता मात्र सुरू देखील झाला मैदानाच्या आतमध्ये. हो नक्कीच अतिशय दमदार सुरुवात आहे षटकाची. पुन्हा एकदा फुलटा सरळ बॅटल ऑफ करतोय आणि हा चेंडू सुद्धा निघून जायला अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना 1 बाउन्स 4 रन्स. आम्ही ते पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा येणं गरजेचं आहेत आणि आता मात्र तो प्रयत्न सुरू झाला योगेश मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू सुद्धा मात्र फुलटस होता परंतु एज लागून जातो या पॉकेट पॉइंटच्या दिशेने. टायगर होतो त्या ठिकाणी थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाजाने पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. ज्या ऋतिकने जबरदस्त फलंदाजी केली होती, आपल्या सूरजने फलंदाजी केली होती माफ करा, 37 धावांचं चांगलं योगदान दिलं होतं. परंतु ऋतिकच्या खांद्यावर गोलंदाजीमध्ये मोठी जबाबदारी होती कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याने एक गडी सुद्धा त्यांनी प्राप्त केला होता 9 धावा खर्च करत. परंतु हा षटक कुठेतरी मात्र मागडा ठरतोय. फुलटॉ चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? यस, 1 बाउन्स 4 रन्स. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मॅच एवढ्या इझिली नक्कीच महेश 11 अजुली संघ देखील सोडणार नाहीये.
कारण का सीझनची स्टार्ट आहे. आता मात्र आज नक्कीच या स्पर्धेपासून भरपूर स्पर्धा आपल्याला नक्कीच विभागात, पडगा विभागात, पीटीसी विभागात आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येकी टीमला असं वाटतं की आपली सुरुवात जर चांगली आली तर शेवट देखील चांगलं होतं असं म्हटलं जातं. आणि इथनं प्रत्येकी संघ, प्रत्येकी खेळाडू आपला 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करेल. या सुपर ट्रॉफीच्या माध्यमातून सुपर खेळ आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच परंतु आतापर्यंत या सुपर ट्रॉफीमध्ये या षटकामध्ये आकाशकडनं मात्र चांगला सुपर खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. गोलंदाजा डोक्यावर चेंडू प्लायस झालाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. राम ठाकरे होते त्या ठिकाणी, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. कारण कैफ स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आतापर्यंत ऋतिकने 5 चेंडू हाताळले आणि 5 चेंडू 17 धावा आतापर्यंत खर्च केला. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 45. आणि अजूनही इथून तुम्हाला विजयासाठी 7 चेंडू आणि 23 धाबींची गरज. काय मॅच जबरदस्त. अशाच प्रकारचे सामने प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. हा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी गोलंदाजाने चेंडूला उचललं, फेक केल्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि कैफला इथे मात्र माघारी परतावा लागतोय. दुसरा धक्का महेश 11 अर्दुली संघाला फलंदाज बाद. ही विकेट खूप महत्वाची होती. खेपना जास्त घाई केली, अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. की सामना बरोबरी सुटल्यास म्हणजे अर्थातच सामना जर टाय झाला, धावांची जर बरोबरी झाली तर तुम्हाला सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. बघा सुपर ट्रॉफीचे आपल्याला एक वेगवेगळे नियम पाहायला मिळतात. कारण का प्रत्येक वेळेस बघतो आपण भिवंडी किंवा पडगाव विभागात आपण जर जेव्हा टुर्नामेंट नक्कीच असतात तेव्हा तिथे मात्र चेसिंग आणि ड्रेसिंगचा नियम, मात्र ड्रेसिंगचा नियम इथे देखील आहे, मात्र चेसिंगचा नियम इथं नाहीये. धावांची जर बरोबर झाली योगी तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच, कारण सुपर आयोजन आहे सुपर ट्रॉफी मध्ये, तर मात्र तुम्हाला जे नियम दिले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला मात्र या ठिकाणी नियमांचं पालन करावं लागेल. कारण वेळेसंदर्भात सुद्धा तुम्हाला सहकार्य करायचं आहे. जो संघ उशिराने ते मात्र प्रमोट होतोय त्या संघाला सुद्धा पेनल्टीचा सामना करावा लागतोय. कारण निवाब पाटील, मी अगोदरच म्हटलं होतं की पीटीसी मध्ये डिसिप्लिन क्रिकेट कोणी आणलं असेल तर तो म्हणजे निवाब पाटीलने, आणि त्यांची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला डिसिप्लिन हे ठेवावंच लागेल. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक या सामन्यातील राम ठाकरे स्वतः जिम्मेदारी घेत आहेत, कारण एक अनुभवी खेळाडू आहेत. आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल. आकाश नवीन फलंदाज येणारा राजाकडे कुठं क्षमता आहे. रॅटमोर द विकेटने आपल्या षटकात सुरुवात करे. पहिला चेंडू पंचांना प्रश्न विचारला उद्याट, परंतु पंचाने ते अपील फेटाळले. परंतु ही धाव किती वेगाने पूर्ण केली पहा, चित्त्याच्या चपलाईने, हरणाच्या वेगाने. कारण आकाशला माहिती की मला स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं आहे की जर हा सामना जिंकायचा असेल तर मला मात्र फटकेबाजी करावी लागेल. आणि तोच प्रयत्न करत असताना या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव पूर्ण केली. 5 चेंडू 22 धाब्यांची गरज. एक धाव देखील महत्वाची आहे. धाव आता मात्र प्रत्येकी चेंडूवरती येणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आता मात्र इथनं करत असताना महेश 11 अर्जुरी क्रिकेट संघ. राम पुन्हा एकदा सुरेख फटका स्लाइस केला आहे, परंतु डेप कव्हर पॉइंट कडे मात्र खेळाडू सज्ज आहे. एकदा पूर्ण झाली, पुन्हा एकदा दुसरा धावाचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न कुठेतरी सफल ठरत असताना. फटका तर खूप छान होता, परंतु शतरक्षक होते त्या ठिकाणी. म्हणजे ज्याप्रमाणे गोलंदाजी होते राहुल, त्याचप्रमाणे शतरक्षक फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. राम ठाकरेकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. भरपूर वर्ष नक्की सातत्याने आपण त्याला बघतो क्रिकेट खेळत असताना. त्या अनुषंगानं आता मात्र अंतिम षटक जिम्मेदारी जबाबदारीने टाकायचं असताना मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आणि इथनं अर्जुली संघ देखील प्रयत्न करतो की मॅच शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत कशी चांगली रंगेल हा प्रयत्न त्यांचा देखील पाहायला मिळेल या मॅच मध्ये. नक्कीच पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आपल्याला पाहायला आपल्याला येणारे. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1 धाव तर फलंदाजाने पलून पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे. राहुल, या सामन्यातील हा टर्निंग पॉइंट तर होऊ शकत नाही ना, ज्याप्रमाणे हा भीमर चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा नक्कीच काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि हा नो बॉल कदाचित बेनिफिट देऊन जाणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला.
कारण का रामकडनं अशा चुका आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळतात. मध्ये क्रिकेटमध्ये चांगला चांगला नक्कीच खेळाडू देखील चुका करत असतात आणि तेच झाला. बीमर देखील आलाय, फ्री देखील आहे आणि आता जर आपण इक्वेशन बघितलं तर एकूण धावसंख्या झाली 51 बनवायच्या आहेत अजूनही. 4 बॉलमध्ये 17 धावा या मॅच मध्ये. राहुल बघ, प्रेशर तर प्रत्येक खेळाडूवर असतो. आपण रात्री सुद्धा प्रेशर पाहिल्याचं सेमीफायनलच्या मॅच मध्ये हसनने तो झेल सोडला मेंथू वेटचा आणि काय फटकेबाजी साकारली. फ्री चेंडू आहे, मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचे मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही आकाशने. आणि आता मात्र स्थिती अशी आहे, हिट आउट नाही तर गेट आउट. कारण 3 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवर तुम्हाला मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता, ती म्हणजे महेश 11 अर्जुली संघाला. राम याने मात्र कमबॅक केला. फुलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय. पिक्चर मेरे दोस्तों अभी भी बाकी आहे. जबरदस्त हिट, 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 11 धावेची गरज आहे अजून या मॅच मध्ये. सामना अजूनही संपला नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. माहिती आहे की मी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकेल, त्या आत्मविश्वासाने स्ट्राईक देखील ठेवली. हा देखील फटका आहे, हवेत खेळत. अंपायरचा इशारा नो बॉलचा. आणि फलंदाजा दरम्यान बाद आहेत की नाही या आणि कुठला खेळाडू बाद आहे ते देखील आम्हाला की अंपायर सांगतीलच. नो बॉल तर आहे. बीमरचा फलंदाजाने एकदा पूर्ण केली, त्यानंतर पंचांकडनं नो बॉल घोषित केलं. 2 धावा झाल्या आणि आता मात्र त्यानंतर फलंदाज धावचित झाला आहे की नाही हे पाहणं थोडस. और आणि या षटकामध्ये 2 भीमर चेंडू पाहायला आपल्याला, म्हणजे यापुढे राम ठाकरे गोलंदाजी मात्र करू शकणार नाही. समीकरण पाहू शकता आपण. 2 चेंडूमध्ये 11 धाब्यांची आवश्यकता होती, त्यानंतर 2 अतिरिक्त धाबा आपल्याला पाहायला आपल्याला. म्हणजे समीकरण असं की 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. आणि हा जो पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट असेल. सोने पे सुहागा. काय मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. जबरदस्त शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र सामना रंगत गेला आणि मात्र चित्तथरारक मॅच आपण पाहतोय. 2 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज आणि जो चेंडू आता मात्र असेल तो फ्री हिट असेल. आणि हा 2 चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल. जबरदस्त मॅच, सुपर ट्रॉफी आणि सुपर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज पाहू शकता आपण, पिंट्या. सामना करेल राजाने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही, परंतु या सामन्यामध्ये हिरो ठरेल का पाहूया. 2 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र लक्षात घ्यायचं आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल. 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. पिंट्या उर्ध विकेट मार्गस्थ होईल. इथे मात्र टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय, परंतु फ्री हिट असल्या कारणाने मात्र फलंदाज बाद होऊ शकणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाकारलं. आणि आता मात्र कुठेतरी एक सुटकेचा श्वास इथे मात्र सोडला असेल शिवशक्ती कौशिंबी संघाच्या सर्वच खेळाडूंनी, कारण आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. इथे मात्र एखाद्या चांगल्या लेगल चेंडूची आवश्यकता असेल ती म्हणजे कौशिंबी संघाला. आणि इथे मात्र जर गोलंदाजाने जर चूक केली तर मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते, ती म्हणजे महेश 11 अर्जुली संघाला. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज. काय जबरदस्त सामना, वार पलटवार अशा प्रकारची स्थिती या मॅच मध्ये आपण पाहिली. लीगल डिलिव्हरी, चेंडू आउट ऑफ द पार्क, परंतु या स्पर्धेच्या बाहेर होतोय महेश 11 अर्जुली संघ. हार्ड लक आकाश अँड मेने मेने कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी.
खरोखरच महेश इलेव्हन अर्जुन संघाने सर्वांची मनं जिंकली. फक्त एका धावेने त्याने मात्र हा सामना गमावला. परंतु काय जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस या मॅच मध्ये आपण पाहिली आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत, ज्याने अतिशय दमदार इनिंग साकारली. नाबाद 37 धाबा, त्यामध्ये 5 षटकारांचा समाविष्ट आणि तो आहे शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघाचा सूरज इज द मॅन ऑफ द मॅच. अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी. हार्ड लक आकाश, हार्ड लक कैप. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान खेळ तुम्ही या ठिकाणी प्रस्थापित केला आणि आपण म्हणू शकतो की आता पीटीसी मध्ये सुद्धा सर्व संघ चांगल्या ताकदीचे, चांगले बॅलन्स संघ आपल्याला पाहायला मिळतील. या